मेट्रोचा रुबी हॉल ते रामवाडी हा टप्पा उद्यापासून सुरू होतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या टप्प्याचं ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात येणार आहे। पुणे मेट्रोचा पुढचा टप्पा रुबी हॉल ते रामवाडी हा उद्यापासून सुरू होतोय। गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गाचं उद्घाटन लांबलं होतं। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन पद्धतीने उद्या सकाळी याचं उद्घाटन करतील आणि त्यानंतर पुणेकरांना हा मार्ग खुला होणार आहे। त्यामुळे वनाज ते रामवाडी असा सलग प्रवास पुणेकरांना करता येणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली। येत्या काही दिवसात शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यानच्या मार्गिकेचं काम संपून हा मार्गही सर्वांसाठी लवकरच खुला होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। सध्या मेट्रोचा वापर सरासरी 62,000 लोक करतायत। रुबी हॉल ते रामवाडी पर्यंतचा मार्ग खुला झाल्याने त्यात 15 ते 20,000 प्रवाशांची भर पडेल, असंही श्रावण हर्डीकर यांनी सांगितलंय। दरम्यान उद्या सिव्हिल कोर्ट ते रुबी हॉल पर्यंत 3 तासांचा ब्लॉक घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रुबी हॉल क्लिनिकपासून रामवाडीपर्यंतच्या उन्नत मार्गिकेचं लोकार्पण आणि त्याला झेंडा दाखवून पहिलं ऑपरेशन सुरू करण्यात येणार आहे। त्यासाठी सकाळी 10 वाजता रुबी हॉल क्लिनिक येथून आपण हे ऑपरेशन सुरू करणार आहोत। सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कलकत्ता येथील कार्यक्रमातून ऑनलाईन पद्धतीनं या प्रकल्पाचं अनावरण करणार आहेत, लोकार्पण करणार आहेत। हा प्रकल्प साधारणतः रुबी हॉल क्लिनिकपासून रामवाडी येथपर्यंतचा 6 किलोमीटरचा प्रकल्प, जो तिसरा टप्पा आता आपण अर्पण करत आहोत। यापूर्वी आपण 23 किलोमीटरचं संचलन यापूर्वी सुरू केलेलं आहे आणि आता पुढचा 6 किलोमीटरचा हा टप्पा आपण सुरू करणार आहोत। याच्यामध्ये 4 स्टेशनं असून बंड गार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी ही स्टेशन्स याच्यामध्ये अंतर्भूत आहेत आणि बाघोलीकडे जाणारे, रामवाडीच्या पुढे जाणारे लोक, नागरिक लोहगाव, येरवडा, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, बंड गार्डन या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा प्रामुख्याने फायदा होणार आहे। यासोबतच जे नागरिक एअरपोर्टला जाणार आहेत त्यांना देखील या लाईनचा फायदा होणार आहे। वनाजपासून रामवाडीपर्यंत जाण्यासाठी साधारणतः 35 मिनिटाचा कालावधी लागणार असून या मार्गिकेचं संपूर्ण एंड टू एंडचं तिकीट हे 30 रुपयापर्यंतचं राहणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जी आज येरवडा, कोरेगाव पार्क, बंड गार्डन, रुबी हॉल या परिसरामध्ये जी ट्रॅफिक कोंडी आहे ती कमी होण्यासाठी या मार्गिकेच्या सुरुवाती होत असल्यामुळे कमी होण्यास निश्चितपणे फायदा होणार। उद्याचा जो आपल्याला इंटिग्रेट करायचा आहे ह्या रुबी हॉल क्लिनिकपासून तो रामवाडीपर्यंतचा जो मार्ग आहे त्याचं मेन ऑपरेशन लाईनमध्ये आपल्याला इंटिग्रेशन करायचं आहे आणि हे करत असताना त्याला रेव्हेन्यू ऑपरेशन्समध्ये देखील इंटिग्रेट करावं लागणार आहे। त्यासोबतच याचं लोकार्पण देखील त्याच कालावधीमध्ये आपण प्लॅन करतो आहोत आणि त्यामुळे सिव्हिल कोर्टपासून रुबी हॉलपर्यंतचा कमर्शियल ऑपरेशनसाठी सकाळी 9 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला आहे। सर, पुणे मेट्रोचं काम किती राहिलेलं आहे आणि साधारणतः कधी पूर्ण होणार आहे? कारण जूनपर्यंत आपण आता फक्त शेवटचा टप्पा जो सिव्हिल कोर्टपासून स्वारगेटपर्यंतचा अंडरग्राऊंड जो टप्पा आहे त्याचंच काम अंतिम टप्प्यात आलेलं असून लवकरच आपण ते सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत।